श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. ब्रह्मांडांच्या अथाक गर्भात आता अशा काही अद्भुत घडामोडी घडत आहेत ज्या तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहेत. साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचे स्मरण करून गुरुजी सांगतात की तुमच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा सस्पेन्स आता संपणार आहे. ज्यांनी तुम्हाला इतके दिवस चिंतेत ठेवले होते, एक अशी गोल्डन घडी तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे जी केवळ तुमचेच नाही तर तुमच्या पुढच्या पिढीचेही भाग्य उजळून टाकेल. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा असा शंखनाद करणार आहे ज्याचा आवाज तुमच्या शत्रूंनाही चकित करेल. कुंभ राशीच्या जातकांनो गुरुजी सांगतात, ग्रहाचा हा महाखेळ तुमच्यासाठी केवळ संकट घेऊन नाही तर एक दिव्य आशीर्वाद बनून आला आहे. ज्या संघर्षातून तुम्ही जात होता तो संघर्ष आता तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनणार आहे. राहू, शनी आणि गुरु या तीन मोठ्या ग्रहाच्या चालीतून असा एक चमत्कार घडणार आहे जो तुम्हाला अचानक धन आणि वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात पॉझिटिव्ह वळण ठरेल, जिथे तुमची प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा सुवर्ण काळ तुमच्यासाठी विजयाचा नवा अध्याय घेऊन येत आहे. गुरुजीच्या मते तुमच्या कष्टाचे फळ मिळवण्यासाठी वेळ आता आली आहे. स्वामीचे अभय कवच तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पण या यशाच्या मार्गावर चालताना तुम्हाला कोणत्या एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि कोणता तो मोठा बदल आहे जो तुमच्या नशिबाला गोल्डन झळाळी देणार आहे. हे रहस्य उलगडण्यासाठी, स्वामीचा तो विशेष संदेश जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती तुमच्या यशाचा मार्ग अडवू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो गुरुजी सांगतात की आता तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. ग्रहांच्या गोचर स्थितीनुसार तुमच्या राशीचा स्वामी शनी आता तुमच्या धनस्थानात अत्यंत प्रबळ झाला आहे. हा असा काळ आहे जिथे नशीब स्वतःहून तुमच्या दारी येईल आणि तुमची जुनी रखडलेली कामे वेगवान होतील. आजवर तुम्ही ज्या संधींची वाट पाहत होतात त्या आता एकामागून एक तुमच्याकडे चालत येतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील मागील काही वर्षांचा संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. शनीची ही बदललेली चाल तुमच्या कष्टाचे सोने करणारी ठरेल. समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि ज्या लोकांनी तुम्हाला आजवर नाकारले होते तेच आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. हा भाग्योदय केवळ तात्पुरता नसून तो तुमच्या आयुष्याला एक स्थिर आणि दीर्घकालीन पाया देणारा ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी विशेषतः सांगतात की या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण सकारात्मक बदल घडून येईल. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेण्यास घाबरणार नाही. तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. ही गोल्डन घडी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळापासून उपटून काढण्यासाठी आली आहे. त्यामुळे या संधीचा पूर्ण फायदा उठवण्यासाठी सज्ज व्हा. भाग 2. कुबेराचा खजिना आणि आकस्मिक धनलाभ. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार धन आणि लाभाचा मालक असलेला देवगुरु बृहस्पती आता अत्यंत शुभ आणि शक्तिशाली स्थितीत आहे. गुरुची ही वक्री चाल तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारी ठरेल. ज्या धनलाभासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून धडपडत होतात तो आता अत्यंत सहजपणे तुमच्या पदरात पडेल. पैशांच्या अभावी थांबलेले तुमचे प्रत्येक स्वप्न आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एखादी जुनी मालमत्ता विकून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो किंवा तुमचे अडकलेले सरकारी पैसे अचानक परत मिळू शकतात. गुरुजी सांगतात की अचानक लॉटरी, शेअर्स किंवा गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याचे योग प्रबळ आहेत. हा आकस्मिक धनलाभ तुमच्या कुटुंबातील आर्थिक विवंचना कायमची दूर करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी एक गुप्त सस्पेन्स उघड करतात की या काळात तुम्हाला गुप्तधन किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा असा काही लाभ होईल जो तुमच्या जीवनाचा स्तर उंचावेल. नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हा धनाचा ओघ तुमच्याकडे सातत्याने वाहत राहील. फक्त या पैशाचा विनियोग करताना स्वामींचे स्मरण ठेवा आणि अहंकार टाळा. भाग 3. त्रिग्रही राजयोगाचा महाधुमाकूळ. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि राहूची युती झाली असून लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. गुरुजी म्हणतात की हा त्रिग्रही राजयोग तुमच्या जीवनात आनंदाचा महाधुमाकूळ घालणार आहे. या योगामुळे तुमच्या जीवनात राजेशाही थाट आणि ऐश्वर्य येईल.
तुमच्या बुद्धीला धार येईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय अचूक ठरेल, ज्यामुळे तुम्हाला सर्वत्र यशच मिळेल. कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्र आणि बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच मोहिनी आणि आकर्षण निर्माण होईल. लोक तुमच्या शब्दाने प्रभावी होतील आणि समाजात तुमचे वजन वाढेल. गुरुजींच्या मते जे जातक कला, साहित्य किंवा राजकारण क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णयुग ठरेल. तुम्हाला एखादे मोठे पद किंवा सन्मानाची पदवी मिळण्याचे संकेत गुरुजींनी दिले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, राहूची या युतीमधील उपस्थिती तुम्हाला जगाच्या पुढे नेण्याचे कार्य करेल. तुम्ही आता साधे राहिला नसून एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जाल. तुमची बोलण्याची पद्धत इतकी प्रभावी असेल की कठीण कामेसुद्धा तुम्ही केवळ चर्चेने सोडवू शकाल. हा राजयोग तुमच्या आयुष्यात नेम आणि फेम दोन्ही घेऊन येणार आहे, त्यामुळे स्वतःला या मोठ्या बदलासाठी मानसिकरित्या तयार करा. भाग 4. परदेश गमन आणि व्यापारात मोठी झेप. कुंभ राशीच्या जातकांनो, ज्यांचे स्वप्न सातासमुद्रापार जाण्याचे आहे त्यांच्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत आनंदाची आणि पॉझिटिव्ह बातमी दिली आहे. चंद्रमा तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असल्याने केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. यामुळे परदेश गमनातील सर्व अडथळे, विशेषतः व्हिसा आणि कागदपत्रांच्या समस्या आता चुटकीसरशी सुटतील. नवीन संस्कृती आणि नवीन संधी तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, व्यापारी वर्गासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. गुरुजी सांगतात की तुमच्या व्यवसायात तुम्ही आता एक मोठी झेप घेणार आहात. विशेषतः आयात निर्यात सॉफ्टवेअर किंवा परदेशी कंपन्यांशी संबंधित व्यवहारांत तुम्हाला अकल्पनीय नफा होईल. तुमचा व्यवसाय केवळ स्थानिक न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारण्याचे योग दिसत आहेत. ही तुमच्या कष्टाची आणि दूरदृष्टीची मोठी जीत असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते नोकरी करणाऱ्या जातकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून MNC मोठमोठ्या ऑफर्स मिळतील. तुम्हाला डॉलर किंवा पाऊंडमध्ये कमावण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. जर तुमची मुलं शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. हा काळ तुमच्या भविष्याला एक जागतिक ओळख देणारा ठरेल, त्यामुळे येणाऱ्या संधींचा विचारपूर्वक पण धाडसाने स्वीकार करा. भाग 5. उच्च मंगल आणि शत्रूंवर विजय. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअरचा आणि पराक्रमाचा मालक असलेला मंगल आता आपल्या उच्च राशीत विराजमान झाला आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हा उच्च राशीचा मंगल तुम्हाला अशा काही शक्ती प्रदान करेल ज्याने तुम्ही अशक्य गोष्टी शक्य कराल. तुमचा आत्मविश्वास इतका दांडगा असेल की संकटाच्या काळातही तुम्ही डगमगणार नाही. हा काळ तुम्हाला खऱ्या अर्थाने योद्धा बनवून उभं करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची ही वाढलेली शक्ती पाहून तुमचे शत्रू आणि विरोधक आता थरथर कापतील. गुरुजी सांगतात की जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थानं करत होते ते आता स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. तुम्हाला कोणाशीही प्रत्यक्ष भांडण्याची गरज पडणार नाही. मंगल आणि राहूची शक्ती तुमच्या शत्रूंना आपोआप नामोहरम करेल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांत निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे दाट संकेत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा इतका वाढेल की स्पर्धकही तुमचे कौतुक करू लागतील. तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. जुन्या आजारातून मुक्तता मिळेल आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अत्यंत बलिष्ठ वाटेल. हा काळ तुमच्या पराक्रमाचा आणि विजयाचा शंखनाद करणारा आहे. शत्रूंना धडा शिकवण्यासाठी आणि स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी हीच ती वेळ आहे. भाग 6. स्वामींचे अभय कवच आणि सावधानतेचा मंत्र. कुंभ राशीच्या जातकांनो, हा अंतिम भाग सर्वात महत्त्वाचा आहे कारण यात तुमच्या यशाचा मुख्य मंत्र दडलेला आहे. गुरुजी सांगतात की जेव्हा नशीब इतके प्रबळ असते तेव्हा अहंकार येण्याची भीती असते. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर नम्र राहणे आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच असेल. लक्षात ठेवा, जो स्वामींचा झाला त्याला जगाची भीती बाळगण्याची गरज नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी एक सावधगिरीचा इशारा देतात की ग्रहांच्या हालचालीत जेव्हा मोठे बदल होतात तेव्हा थोडे शांत रहा आणि कोणालाही वचन देताना विचार करा. या सुवर्णकाळाच्या प्रवासात श्री स्वामी समर्थ मंत्राचा नित्य जप करा. तुमच्या घरात स्वामींची एक प्रतिमा ठेवा आणि दररोज त्यांचे स्मरण करा. यामुळे राहूचे उग्र दोष शांत होतील आणि तुम्हाला मिळणारे यश दीर्घकाळ टिकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, ही गोल्डन घडी तुमच्या आयुष्यात केवळ संपत्तीच नाही तर सुख, शांती आणि समाधान घेऊन येणार आहे. स्वामींचे अभयवचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सदैव लक्षात ठेवा. हा मोठा बदल स्वीकारण्यासाठी आणि नवीन सुखी आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तुम्ही आता पूर्णपणे तयार आहात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे दूर होवोत, हीच गुरुजींची प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्रद्धेने लिहा आणि आपल्या भाग्याची दारे उघडण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.